हे सगळं तू त्याला सांगितलेलं नाहीये आणि कपिलने तुला सांगितलंय की मल्लिका मला तुझ्याशी लग्न करायचंय, मी गौरीला सोडून देतो. होय, तो हे सगळं म्हणालाय. नॉनसेन्स. कपिल असं म्हणणं शक्यच नाही. मल्लिका, मलाही नव्हतं वाटलं तो असं वागेल, पण त्यांनी असं केलंय. आणि तू एकटीच कशी ठरवतेस का बरोबर नाहीये? कारण ते बरोबर नाहीये कपिल. काय बोलतोयस तू? ते बरोबर आहे बिकॉज आय लव्ह यू. आय लव्ह यू. नाही, माझा नाहीये यावर विश्वास. तुला आठवतंय जेवायला ये म्हणून तू त्याला फोन करत होतीस आणि त्याने तुला सांगितलं मी नंतर कॉल करतो, आणि त्याने कॉलच नाही केला. नंतर रात्रभर त्याने तुझा फोनही नाही उचलला. ऐक ना, तू जेवायला कधी येतोस? मी तुझ्याशी नंतर बोलतो. बाय. हा, हॅलो. पण त्यावरून हे प्रूव्ह नाही होत की कपिलने तुला प्रपोज केलंय. अण्णांना जाऊन विचार. तो सतत मला फोन करत होता आणि मी त्याचे फोन उचलत नव्हते. तुम्हाला कसं कळलं? फोनवर फोन येतात त्यांचे, पण तू उचलत नाहीयेस. नाही, यावरूनही नाही होत प्रूफ. बरोबरच. जांभळ्यांना जाऊन विचार. मी त्यांना मला घरी जायचंय म्हणून रिक्षा मागवायला सांगितली होती. कपिलने त्यांना सांगितलं रिक्षा आणायची नाही म्हणून. एवढं करूनही मी स्वतःहून रिक्षा मिळवली तर त्यांनी रस्त्यात ती रिक्षा अडवली. मल्लिका 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 एक मिनिट. दादा थांबा. मल्लिका उतर. काय चाललंय तुझं? मला जाऊ दे. नाही, तुला जायचं तर जा, पण सामान घेऊन आणि माझ्यावर रागवून जायची काही गरज नाही. तरी मी घरी गेले, पण दादाने नंतर सांगितलं की नाही, कपिलने रामाश्रयकडे कधीच नीट लक्ष दिलेलं नाहीये. त्याला रिसॉर्ट कसं सांभाळायचं हे शिकवलं पाहिजे. म्हणून मी परत आले. पण मी परत आल्यापासून पुन्हा पुन्हा तो एकच प्रश्न विचारतोय, लग्न कर लग्न कर लग्न कर. आणि मी त्याला सतत नाही म्हणतेय. आणि त्यावर त्याचा फक्त एकच डायलॉग, तू नाही जरी म्हणालीस तरी मी गौरीशी लग्न करणार नाहीये. गौरी, I swear on you, I'm fed up with all of this. गौरी, असं दुसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करून मी माझं घर नाही बसवू शकत यार. मी तशातली मुलगी नाहीये. इनफॅक्ट त्यांनी ज्या दिवशीपासून मला प्रपोज केलंय त्या दिवसापासून मी त्याच्याशी धड बोलतही नाही, आणि हे तू बघितलंयस. आय अग्री, मी त्याच्या प्रेमात पडत गेले, पण मी हे कोणाला कधी सांगितलंही नाही किंवा मी दाखवलंही नाहीये. आता आजींनी विचारलं की तुमच्या दोघांमध्ये काय भांडण झालंय बाबा. त्यांनी सांगितलं त्यांना की माझं त्याच्यावर प्रेम आहे म्हणून. पण मी आजींना हेच सांगितलं, माझं जरी त्याच्यावरती प्रेम असलं तरी मला त्याच्याशी लग्न नाही करायचंय. जे मला माझ्याबरोबर घडलेलं आवडणार नाहीये ते मी दुसऱ्यांच्या लाईफमध्ये कसं काय होऊ देईन यार. गौरी, ट्रस्ट मी. गौरी, कपिलचं डोकं फिरलंय आणि मला माहिती नाही का काहीतरी गडबड आहे, एवढं नक्की आहे. बट जस्ट ट्रस्ट मी. कपिल, just stop irritating me. मग तू मला हो म्हण, नाहीतर मी असाच आयुष्यभर तुला इरिटेट करत राहणार. आणि तू जर हो म्हणालीस ना तर मी तुला खूप सुखी ठेवेन. काही क्षणांपुरतं तू गौरीला सुखी नाही ठेवू शकलास रे. तिचं मन मोडतोयस तू आता. मला म्हणे आयुष्यभर सुखी ठेवणार आहे. काय तू पण, गौरी कुठे तू कुठे, काय कंपॅरिझन करतेस? तू करायला लावतोयस मला. मी गौरीसाठी आजवर जे जे काही केलंय ना त्यापेक्षा खूप जास्त मी तुझ्यासाठी करेन. मी माझं प्रेम सिद्ध करून दाखवे ना. गौरी, आजी तुम्ही? कपिलच्या वतीने माफी मागते मी तुझी. काहीतरी काय आजी, प्लीज. अगं खरं आहे, माझ्या नातवामुळेच तुला त्रास होतोय हा. आजी, मला नव्हतं वाटलं की हे सगळं इतक्या थराला जाईल. मला सुद्धा नव्हतं का वाटलं, पण आता ना मी काहीच करू शकत नाहीये. तुम्ही काहीच नाही करू शकणार हे माहितीये मला.
माझं प्रेम हरलंय, मीच हरली. पण तोही जिंकला नाहीये. तो जिंकला नाहीये हे माहितीये, पण ती मल्लिका, ती जिंकलीये ना आजी. ती सुद्धा जिंकलेली नाहीये. मग कोण? मला वाटतं याच्या मागे कोणीतरी तिसरीच व्यक्ती आहे आणि ती जिंकतीये. आणि आता ती व्यक्ती कोण ते शोधून काढायला पाहिजे ना. मग आजी, तोपर्यंत काय करायचं आपण? शांतपणे सगळ्यावर लक्ष ठेवायचं. झाला आनंद? हा, झाला आनंद? आता कसली वाट बघताय हो तुम्ही? नाही म्हणजे माझ्या मुलीला स्वतःच्या आयुष्यात बोलवून हकलून दिलत ना तिला, आता आम्हाला घरातनं हकलून द्यायची वाट बघताय का? हा, नाही नाही नाही, आम्ही जाणारच हो, आम्ही जाणारच हो. पण काय, काकू येत ना इथे म्हणून थांबलोय. नको का थांबू? हा, नको का थांबू? नाही नाही, हा आत्ता निघून जातो आम्ही, आम्ही नाही थांबणार इथे. इंदू काय चाललंय, काय चाललंय? हा, वेड लागले तुमच्या इंदूला. शांत हो, कशाला एवढी चिडचिड करतेस? राग राग करून चिडचिड करून काही हाती लागत नाही. ठीक आहे, नाही चिडत मी. हा, शांत होते, एकदम शांत. बघा, मग इतके दिवस जे काही चालू आहे ना ते थांबेल का हो? हा, माझ्या मुलीला जे दुःख झालंय, तिच्यावरती जे आभाळ कोसळलंय, ते सगळं दूर होईल? मला मान्य आहे असं काहीही होणार नाही, पण म्हणून आपण संयम, आपला चांगुलपणा कशाला सोडायचा? हे सगळं झालंय ना हे तुमच्या या चांगुलपणामुळे. चांगलं गेलो होतो आपण घर सोडून, गावातल्या घरी राहायला गेलो होतो ना आपण. हा, इथे येऊन काय झालं? या माणसाने आपल्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. काय मिळालं हो तुम्हाला हे सगळं करून? हा, काय मिळालं? लग्न नव्हतं ना करायचं माझ्या मुलीशी, नव्हतं ना करायचं. मग तिचं चांगलं लग्न ठरलं होतं, चांगल्या मुलाचे लग्न ठरलं होतं, का मोडलं तिचं लग्न? अगं का चिडचिड करून स्वतःला त्रास करून घेतेस तू? का नको नको ते प्रश्न त्यांना विचारतेस? काही प्रश्नांची उत्तरं शोधायची नसतात. ठीक आहे, नाही शोधत मी उत्तर, नाही शोधत. पण आता तुम्हाला मी जे बोलते ना ते ऐकावं लागेल, आत्ता या क्षणी. काय? आता तुम्ही मला या घरात राहण्याबद्दल बोलायचं नाही. आपण आत्ताच्या आत्ता हे घर सोडून चाललोय. या मुलांनी आपल्या मुलीला त्याच्या आयुष्यातनं बाहेर काढलंच आहे. आता त्यांनी आपल्याला घरातनं बाहेर काढावं याची वाट बघत बसायची का आपण? मी आता इथे राहणार नाही. मी आत्ताच्या आत्ता हे घर सोडून चाललीये. काकू, काकू हे तुमचंच घर. काका तुमचंच घर आहे. मी तुम्हाला कसं काका तुम्ही तरी सांगा ना. कारण तू माझ्यासाठी मैत्रिणीपेक्षा खूप जास्त आहेस. आय लव्ह यू. तुझा नवरा माझ्याशी भांडतोय. कोण म्हणताय? तू, तिचा होणारा नवरा. हे बोलून दाखवायलाच हवं का? मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. मल्लिकाच्या डोळ्यात दिसलं तुला ती खोटं बोलतीये म्हणून? आणि कपिलही असा नाहीये. 2 क्लूज दिलेत मी तुला, आता लढव ना केस. तुम्हाला काय हवं ते करा, पण मी मल्लिकाशीच लग्न करणार. धनंजय साहेबांची मुलगी म्हणून आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला तर तुम्ही आमच्याच पाठीत खंजीर खूप असतात.